हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी आणि निकिता आनंदला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा स्वानंदी अखेर समर आणि आनंदच्या मैत्रीची शपथ घालते. तेव्हा कुठे आनंद दरवाजा ओपन करतो. तेव्हा निकिता त्याला खूप बडबड करत असते आणि आनंदला मिठी मारते. तेव्हा निकिताचं लक्ष अचानक खाली पडलेल्या ओढणीकडे जातं. तेव्हा निकिता बोलते की आनंद, तू काय करत होतास? म्हणजे तू स्वतःला संपवायला निघाला होतास? तेव्हा आनंद बोलतो की सॉरी. तेव्हा निकिता खूप बडबड करत असते, म्हणजे तू मला आणि मुलांना सोडून जायला निघाला होतास, काय झालं असतं आमचं? तेव्हा निकिता खूप खूप बडबड करत असते. तेव्हा आनंद बोलतो की स्वानंदी वहिनींनी समर आणि माझ्या मैत्रीची शपथ दिली म्हणून. तेव्हा निकिता बोलते की अच्छा, त्यांनी मैत्रीची शपथ दिली म्हणून म्हणजे समर तुझा खूप मोठा लागून चालला आहे ना, की त्याच्या शपथीसाठी तू आला ना. आम्ही दिलेला शब्द काय? आम्ही आणि मुलं कोणी नाही आहेत का तुझं? तेव्हा निकिता स्वानंदीलाही ऐकवते, बोलते की बघितलंस ना स्वानंदी, बघितलंस, तुझ्या नवऱ्याला सांग की मैत्री निभवता येत नसेल ना, तर ॲटलिस्ट त्याच्या बाजूने उभं राहायचं तरी धाडस दाखव म्हणा. चूक ते चूक असतं. तेव्हा आनंदही बोलतो की निकिता, अगं तू स्वानंदी वहिनींना काय ऐकवतेस? एवढ्या कार्यक्रमात जे काही झालं तिथे स्वानंदी वहिनीच आपल्या बाजूने उभ्या होत्या. तेव्हा निकिता बडबड करत असते आणि बोलते की तुझं काय झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? तेव्हा स्वानंदी बोलते की बरोबर बोलतायत निकिता ताई. आनंद दादा, जीव देणं तुम्हाला इतकं सोपं वाटतं का? आणि तुमच्या या चुकीपायी काय झालं असतं? तुमच्या परिवाराला भोगावं लागलं असतं. आपल्या आपल्या पॅरेंट्सच्या चुकीमुळे मुलांना भोगावं लागतं. हे कितपत योग्य वाटतं आनंद दादा तुम्हाला? इकडे मल्लिका अर्पिताला अंशूला सांगत असते की तुम्हाला काय वाटलं? इतक्या वेळ मी काय समरसोबत काही मजाक करत होती का? आत्तापर्यंत तो माझ्या टाचेखाली होता, पण आता एवढ्यावर नाही चालणार. आता मला त्याला पूर्णपणे पॅरलाईज करायचं आहे. तेव्हा अर्पिता उठते आणि बोलते की मम्मा, म्हणजे तू त्याला पॅरलाईज करायचं आहे? तेव्हा मल्लिका बोलते, पॅरलाईज म्हणजे मनाने दुबळं. त्याला मनाने इतकं दुबळं करायचं ना की एक एक करून त्याच्या जवळची सगळी माणसं त्याच्यापासून दूर करायची. आता आनंद तर दूर गेला आहे, आता तो त्याच्या कधीही जवळ येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तेव्हा अंशू बोलतो की मम्मा, त्याचा तू विचार करूच नको, कारण की आता त्याला असा फटका बसला आहे ना की तो त्याच्याजवळ कधीच येणार नाही. तेव्हा अर्पिताही बोलते की आता आनंद आता तर दूर झालाच आहे, आता स्वानंदी वहिनीला त्याच्यापासून दूर करायचे. इकडे स्वानंदी आनंदला ऐकवत असते की आत्महत्या म्हणजे काय काय समजतात तुम्ही प्रत्येकाला, तुम्ही ज्या करतात चूक करतात, तुमची फॅमिली असते, त्यांना तुम्ही अन्सरेबल असतात. देवाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपापले त्या लेवलचे प्रॉब्लेम दिलेत. कोण असं आहे की प्रॉब्लेम फेस करत नाही? फक्त प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. मग काही असं असं राहिलं म्हणून लोक काही आत्महत्या करत सुटत नाहीत. तेव्हा स्वानंदी आनंदला खूप चांगल्या प्रकारे समजवत असते की एका मित्राने पाठ फिरवली म्हणून काय करणार आहे? तुम्ही काय वेगळं करताय? तुम्ही तर पुढे पाठ फिरवणार होतात. काय झालं असतं तुमच्या बायका मुलांचं? एकदा प्रॉब्लेममध्ये अडकला आहेत ना, मग ती प्रॉब्लेम फेस करायला शिका ना. असं पाठ फिरवून काय होणार आहे? स्वानंदी इतक्या व्यवस्थितपणे आनंदला सांगते आणि आनंदला त्याची चूकही कळते. आनंद सॉरी बोलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी मला नका म्हणू, निकिताताईंना म्हणा आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून बोला की पुन्हा असं नाही करणार. तेव्हा आनंद निकिताकडे सॉरी बोलतो, तिच्या डोक्यावर हात ठेवून बोलतो की मी पुन्हा असं नाही करणार. तेव्हा आनंद बोलतो की आपण खूप चांगलं आयुष्य जगू, या प्रॉब्लेममधनं बाहेर निघू, फक्त तू मला साथ दे. तेव्हा निकिताही बोलते की मी चालली होती तुला सोडून, तू चालला होतास मला सोडून आणि मी कधी तुझी साथ सोडली? तेव्हा निकिता त्याला मिठी मारते आणि आनंदही तिला प्रेमाने सांगतो की मीही असं करणार नाही. हे बघून स्वानंदीलाही खूप बरं वाटतं. आपले समर स्वानंदीची वाट बघत फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात मल्लिका येते. तेव्हा समरचं लक्ष नसतं आणि समर अचानकच बोलतो की आलात तुम्ही? तेव्हा मल्लिका बोलते की कोण आलं? तेव्हा समर बोलतो की मी ते स्वानंदी मॅडमबद्दल बोलत होतो. तेव्हा मल्लिका बोलते की स्वानंदी कुठे? तेव्हा समर बोलतो की आनंदकडे गेले आहेत त्या. तेव्हा मल्लिका पुन्हा समरला भरवण्याचा प्रयत्न करते की काय, आणि तू जाऊ दिलंस? तेव्हा समर बोलतो त्याचं त्या गेल्या, मी काय हात धरून थांबवू नाही शकत आहे. तेव्हा मल्लिका बोलते की स्वतः नोकरी करणारी स्वावलंबी बाई येते, म्हणजे ज्याने चुकी केली त्याचं सांत्वन करायला गेली, पण ज्याला गरज आहे त्याला सोडून गेली. इकडे आनंद निकिताला आणि स्वानंदीला सांगत असतो की वहिनी,
समर हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. म्हणजे जसं जसं मी त्याच्यासोबत राहायचो ना आणि मला असं वाटायचं की हाच तो माणूस आहे आणि मला याच्यासोबतच काम करायचं आहे. तेव्हा आनंदीला पोट तिडकीने सांगत असतो की समरच्या वतीने मी त्याच्या डील साईन केलं आहे, पण त्यावेळेसही त्याने कधी माझ्यावर असा अविश्वास दाखवला नाही गं. तेव्हा आनंद बोलतो की मला असं वाटायला लागलं की मीच तो हार निकिताच्या पर्समध्ये टाकला, आपण गल्लत केली आणि माझ्या बुद्धीने केलं ते आणि मला माहीतही नाही आहे की मी चोरी केली ते. तेव्हा आनंद बोलतो तसं असेल तर मग मी एक काम करतो, मी समरची माफी मागतो, त्याच्या पाय पडतो आणि बोलतो की प्लीज मला हवं तर तू मार, पण परक्यासारखं नको वागू. तेव्हा निकिता बोलते की आनंद काय चाललं आहे तुझं, काय करतो आहेस? तेव्हा स्वानंदीही बोलते की आनंद दादा काय बोलतायत, मुळात तुम्हाला असं करायची गरजच नाही, कारण की तुम्ही असं काही केलंच नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते या सगळ्याचं स्पष्टीकरण सोपं आहे, कळत नाही का तुम्हाला? तेव्हा निकिता बोलते म्हणजे? तेव्हा स्वानंदी बोलते की आपण परत एका नवीन कारस्थानाला बळी पडलो आहोत. तेव्हा स्वानंदी बोलते फ्रेम केलं आहे तुम्हाला आणि तेही मुद्दाम. बरं ते कोणी केलं आहे हे सांगायची गरजच नाही, कारण की ते आपल्याला माहिती आहे. मला पूर्णपणे खात्री की हे सगळं काकूंनी केलं आहे आणि मुळात त्यांना ना राजवाड्यांच्या आयुष्यातली सगळी माणसं एक एक करून त्यांच्यापासून दूर करायची. इकडे मल्लिका समरचे कान भरत असते आणि बोलते की फार चुकीचं वागली स्वानंदी, आणि मला तरी वाटते की तू आनंदला माफ नको करायला, आणि मला तर असं वाटते की तू त्याला पोलीस कंप्लेंट करून द्यायला पाहिजे त्याच्याविरुद्ध, कारण की त्यालाही असं वाटायला पाहिजे की समर काय माझाच मित्र आहे, तो काय करेल असं नको, त्याला त्याची जागा दाखवायला पाहिजे. इकडे आनंद बोलत असतो की मल्लिका काकू इतक्या खालच्या थराला जातील. तेव्हा निकिताही बोलते की हो. तेव्हा निकिता बोलते की याआधी पाहिलेलं नाही का आपण त्यांना खालच्या थराला जाताना? ठीक आहे, पैसा बघितल्यावर भल्याभल्यांचे डोळे दिपतात, पण त्या ठिकाणी आपण दोघं होतो ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही असं नाही आहे. तर एक दुसरी ही गोष्ट आहे की त्यांचा काकूंवर जास्त विश्वास आहे. निकिता आणि आनंद गप्प बसते. तेव्हा स्वानंदी बोलते की काय होतं ना, समर राजवाड्यांचं तुमच्या मित्राचं काय आहे ना, त्यांना ग्रे शेड माहिती नाही आहे. त्यांचं एकच आहे की एक तर पुरावा बघायचा, नाही तर टोकाचा निर्णय घेऊन समोरच्याला दुखवायचं. कसं होतं ना, आपण बघितलं नाही का अंशुमनच्या वेळेस आपण किती वेळा त्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण नाही, त्यांनी पुरावा बघितल्याशिवाय विश्वास ठेवला नाही ना. दोन गोष्टी असू शकतात, एक तर ते पुरावा बघतात, एक तर घरातलं कोणीतरी त्यांचे कान भरते. इकडे स्वानंदीही त्यांना समजून सांगत असते की म्हणजे तुम्ही माझ्यावर असं नका समजू की मी तुमच्या मित्राची बाजू घेते, पण कदाचित माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना जास्त ओळखता. पण एक गोष्ट नक्की की ते हादरले हो, या गोष्टीचा त्यांनाही खूप त्रास होतो आहे. मी आता त्यांना भेटून आले ना, एक गोष्ट मला कळली की ते काय त्यांना जेव्हा जेव्हा खूप टेन्शन येतं ना, तेव्हा ते पूर्ण फ्रीज होऊन जातात, त्यांना काहीच सुचत नाही. तेव्हा आनंदही बोलतो की पण या सगळ्याचा काय उपयोग स्वानंदी वहिनी, माझी क्रेडिबिलिटी सगळी जाते ना. तेव्हा स्वानंदी बोलते की होईल आनंद आता सगळं ठीक. तेव्हा आनंद बोलतो की ते कसं? तेव्हा स्वानंदी बोलते की प्रत्येक वेळी त्यांना गोष्टी समजायला पुरावा लागतो ना, तो आपण त्यांना द्यायचा, पण यावेळी पण मला तुमची मदत लागेल. तेव्हा आनंद सांगत असतो की स्वानंदी वहिनी बघ, तुला हवी ती मदत करायला आम्ही तयार आहे, पण आमच्या दोघांच्या मैत्रीचा विचार करावा लागेल आता आम्हाला. तेव्हा निकिताई बोलते की इतकी जुनी मैत्री, इतकी जुनं विश्वासाचं आमचं नातं एका रात्रीत कसं बदलतं ना, हे आज मी उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे. तेव्हा आनंदी बोलते की नाही, तुम्हाला स्वाभिमान आहे, मी समजूच शकते, सॉरी. मी आत्ता घरून आली ना, ते समर राजवाड्यांना बघितले, त्यांची काळजी बघितली, त्याच्यामुळे ना मला थोडंसं मी स्वार्थी झाली होती त्यांच्या विचारापोटी. पण नाही, तुमचंही बरोबर आहे, तुमचा स्वाभिमान बरोबर आहे. इकडे मल्लिका समरचे कान भरत असते की मला तरी असं वाटतं, म्हणजे इतक्या वेळ मला वाटत होतं की आनंदला माफ करून द्यावं, पण तू जेव्हा बोललास ना तेव्हा माझ्या डोक्यात आलं, हे बघ आपण त्याला पोलिसांमध्ये कंप्लेंट करायलाच हवी, आणि तुला नसेल जमत तर मी करते हवं तर, कारण की त्याला बघ, मी तुला म्हणत नाही की त्याला अटक व्हायला पाहिजे, पण त्याला समज तर द्यायलाच हवी ना. तेव्हा समर बोलतो की नाही काकू, त्याला शब्दांचा मार पुरेसा आहे. तेव्हा मल्लिका त्याला पुन्हा भरत असते की हा तुझा चांगुलपणा झाला समर, ते आपला पारंपरिक राणीहार होता तो, नेक्स्ट टाईम तो पुढच्या वेळेस असं करणार नाही अशी समज दिल्यावर. बरं ठीक आहे, आज हार केला, इथून मागे तो तुझ्यासोबत होता, ऑफिसमध्येही किती हेराफेरी केली असेल त्याने कुणास ठाऊक, आणि असं नाही आहे ना की आपण त्याला कसं सोडून देतो. तर अंशूच्या चुकीची शिक्षा अंशूला दिलीस ना, असं नाही म्हटलं ना की हा माझा मुलगा आहे, तुझा रक्ताचा सक्का भाऊ आहे, मग आनंदला का सोडायचं. तेव्हा इकडे निकिता सांगत असते की याची आणि त्याची मैत्री होती ग, पण मी पण तर त्याची मैत्रीण होती, म्हणजे बेस्ट फ्रेंड होती होती आहे, आता नाही, उरलीच कुठे आहे आमची मैत्री. खरं तर त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे की आनंद आणि आम्ही खूप कचाकचा भांडायचो आणि आम्हाला जोडून राहण्याचं काम समरने केलं. म्हणजे आमचं भांडण झाल्यावर मी त्याला सगळं काही पुस्तक वाचून दाखवायची आणि तुम्हाला नेहमी आनंदकडे पाठवायचा, त्याच्यासाठी थँक्स टू हिम, पण आता असं नाही होणार. तेव्हा स्वानंदी बोलते की मी समजू शकते तुम्हाला, म्हणजे खूप फिल्मी असेल
की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधतात, पण तुमची मैत्रीची गाठ ही स्वर्गात बांधली गेली आणि ती आता तुटू देणार नाही मी, आणि हे माझं कर्तव्य आहे ती गाठ न तुटू देण्याचं. इकडे मल्लिका समरला भरवण्याचा प्रयत्न खूप करत असते. ती बोलत असते की हे बघ समर, तुझा स्वभाव हा वेगळा आहे, पण हे बघ मला स्वानंदी तिथे गेली हे बिलकुलही पटलेलं नाही. बघ मलाही स्वानंदी आवडते, ती माझी लाडकी आहे, पण आपल्या नवऱ्याला सोडून, आपल्या नवऱ्याला टेन्शनमध्ये सोडून हे जाणं मला नाही पटलेलं आहे. तेव्हा समर बोलतो की ते बघा, त्यांनी कुठे जाणं काय जाणं हे माझं काम नाही आहे, त्यांचा प्रश्न येतो. तेव्हा मल्लिका पुन्हा भरवते की हो ते नाही म्हणते मी, पण आपल्या कुटुंबाचं नुकसान झालं आहे ना. तेव्हा आणि आनंदकडे ती जाते त्याला समजवायला, म्हणजे स्वानंदी आपल्याला फसवण्यासारखं आहे ना. तेव्हा समर बोलतो की त्यांनी नाही फसवले, ते मला सांगून गेले आहेत स्पष्ट शब्दात की मी आनंदकडे जाते म्हणून. तेव्हा मल्लिका भरत असते की स्वानंदी भाबडी रे, भोळी भाबडी, तिला याच्यातलं काही कळत नाही. पण हे बघ आनंदला तू सोडू नको, तुला जे वाटतं ना ते तुझ्या मनाचा विचार कर, तुला जे योग्य वाटतं तेच कर, पण माझ्याही गोष्टीचा एकदा विचार कर. हे बघ आनंदचं, ती पुन्हा पुन्हा आनंदबद्दल भरत असते की आनंदने ऑफिसमध्येही किती हेराफेरी केली असेल कोणास ठाऊक, आपल्याला काही चोऱ्या पकडल्याही गेले नसेल, म्हणजे आपण सापाला तर दूध पाजत नव्हतो ना. नाही नाही, तसं काही नसेल, तू विचार नको करूस, तुझ्या मान्य तुझ्या डोक्यात विचार घुमत असतील, पण झोपायचा प्रयत्न तरी कर. असं बोलून मल्लिका ही निघून जाते हसत हसत, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्लीज या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.